व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणाबाबत संपूर्ण देशभरात कायदा पारित करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी या विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांना देण्यात आलं। 22 डिसेंबर 2023 अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणाबाबत संपूर्ण देशभरात कायदा पारित करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक औद्योगिक वसाहतीत MIDC व इंडस्ट्रियल इस्टेट औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी 10% राखीव भूखंड ठेवण्यात यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांना प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस समीर जमादार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले। या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही श्री गुंडे यांनी यावेळी दिली। राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। त्यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस समीर जमादार यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या आणि प्रश्नांसंदर्भात त्यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन सादर केलं। या निवेदनात संपूर्ण देशात अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणाबाबत कायदा पारित करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अल्पसंख्याक समाजातील नवउद्योजकांना विशेष प्रोत्साहनासाठी संपूर्ण देशभरातील प्रत्येक औद्योगिक वसाहतीत MIDC व इंडस्ट्रियल इस्टेट औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी 10% राखीव भूखंड ठेवण्यात यावेत। सध्या देशात गृहनिर्माण सोसायटी व कॉलनी ठिकाणी मुस्लिम समाजास घरे प्लॉट देण्यात येत नाहीत, त्यासाठी रेरा कायद्यात विशेष तरतूद करून घरे व प्लॉट उपलब्ध करून देण्यात यावेत। एखाद्या गृहनिर्माण संस्थेने मुस्लिम समाजास घरे प्लॉट देण्यास नकार दिल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी। सध्या केंद्र सरकारकडून 1ली ते 10वी पर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक ही योजना बंद करण्यात आलेली असून ही योजना तात्काळ चालू करून भरीव निधी उपलब्ध करून देत अल्पसंख्याक समाजास न्याय देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। या संदर्भात गुंडे यांनी समीर जमादार व शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करत माहिती जाणून घेतली। त्यानंतर या सर्वच प्रश्नांसंदर्भात आपण निश्चितपणे शासन दरबारी प्रयत्न करून ते मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली। शिष्टमंडळात ताजुद्दीन खतीब, कोल्हापूर जिल्हा OBC संघटना जिल्हा अध्यक्ष जहांगीर हजरत, सुप्रीमो अखंड भारत निर्माण सेनेचे संजय पोळ यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांचा समावेश होता। इंडियाचा आवाज न्यूजसाठी मुबारक शेख।